नमस्कार मंडळी. मंडळी, एक नंबर रेसिपी आणली, एक नंबर. ठाण्यामध्ये स्पेशल आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फेमस अशी भाजी, हल्दी लग्नांमध्ये प्रसिद्ध अशी भाजी आहे. मस्त रेसिपी, खूप सुंदर आहे. आणि रेसिपीचं नाव आहे डालमुंडी. डालमुंडी 100 किलो कशी बनवायची हल्दी लग्नामध्ये बनवतात ती रेसिपी तुम्हाला घेऊन येणार आहे. आणि ती लास्टपर्यंत पहा, पूर्णपणे माहिती देणार सामानाचा आणि मसाले किती पद्धतीने त्याला टाकायचे त्याच्यामध्ये, अशा पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला लगेच आपण आता ती रेसिपीला सुरुवात करू. मित्रांनो, हल्दी लग्नांची विसर पडणार नाही अशी डालमुंडी आता ही पण आपण 100 किलो बनवणार आहोत. किती 100 किलो त्यांना फान करून टाकू. एक नंबर रेसिपी आहे, एक नंबर रेसिपी मित्रांनो. जबरदस्त रेसिपी आहे. आणि डालमुंडी कशा पद्धतीने बनवताना ते तुम्ही आता पहा. खूप छान रेसिपी आहे मंडळी. आपण 5 किलो तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अख्खा मसाला टाकलेला आहे, तेजपत्ता टाकलेला आहे, त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे, पुदिना टाकलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण तेलामध्ये मस्त गरम तेलामध्ये त्यांना फ्राय करणार आहे. पाहू शकता कशा पद्धतीने आपण पूर्ण मसाले टाकलेले आहे. दालचिनी, लवंग, काली वेलायची, हे पूर्ण आपण 100 ग्रॅम पूर्ण घेतला होता मसाला. आता जिरा आपण आहे ना, हा जिरा आपण 50 ग्रॅम टाकलेला आहे. त्यानंतर 10 किलो कांदे, टोटल 10 किलो आपण कांदे कापले होते, ते 10 किलो कांदे डायरेक्ट त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि कांदे पूर्ण तेलामध्ये लालसर होऊन द्यायचे आहेत, पूर्णपणे लालसर. एकदम लाल झाले का मग त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहे. तर मसाले किती प्रमाणात घेतलेले आहेत हे पण तुम्ही पहा. आणि मित्रांनो बघा, एका साईडला इकडे ना डालमुंडी धवाला लावलेला आहे, साफ करायला लागले, एकदम साफ स्वच्छ. तर डालमुंडी बघा किती मोठी डाळ, किती क्वांटिटीमध्ये डालमुंडी आहे मित्रांनो. असे 2 टप आहेत आपले, असे धवाला घेतलेला, पूर्णपणे धुवून घ्यायचे, त्यांना मस्त साफ करून घ्यायचे. बघा इकडे आपला कांदा पण आपला ना मस्त लालसर झालेला आहे, पाहू शकता ना कशा पद्धतीने. तर लगेच त्याच्यामध्ये आपण 200 ग्रॅम तिखट मिरचीचा, म्हणजे हिरव्या मिरचीचा वाटण केला होता पेस्ट, ती पेस्ट 200 ग्रॅम मित्रांनो घ्यायची आहे. जास्त क्वांटिटी घेतल्यावर डालमुंडी एकदम छणछणीत अशी होते. कारण तिखट मिरची डालमुंडी टाकायचीच आहे, कारण डाळ ही आपली शिजल्यानंतर गोड लागते, त्याच्यासाठी आपण मिरची पेस्टची क्वांटिटी जास्त घेतलेली आहे. लगेच अद्रक पण आपण मित्रांनो 1 किलो अद्रकची पेस्ट याच्यामध्ये टाकायची आहे आणि 2 किलो लसणाची पेस्ट टाकायची आहे. मस्त त्यांना तेलामध्ये शिजून घ्यायचं आहे, एकदम खालती वरती करून मस्त त्यांचा कच्चपणा डायरेक्ट तेलामध्ये आपण शिजून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघा, लगेच आपली जण अद्रकची पेस्ट पण आलेली आहे. तर मित्रांनो, कोणी जे आपल्या चॅनलला नवीन असेल ना, तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासमोर खूप छान छान अशा व्हिडिओ येतील आणि मटण, चिकन, कोलंबी अशा भारी भारी रेसिपी तुमच्यासमोर येतील. तर मित्रांनो बघा, असा मस्त तेलामध्ये आहे ना अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट मस्त फ्राय करून घ्यायची आहे. नाही मित्रांनो, कस्तुरी मेथी आम्ही आता तेलावरती टाकणार आहे, थोडीशी 50 ग्रॅमाची कस्तुरी मेथीचा पॅकेट होता, तो पूर्ण ॲड करणार आहे. थोडासा हिंग वापरणार आहे, म्हणजे 2 चम्मच हिंग आम्ही वापरलेला आहे. आणि लगेच याच्यामध्ये मित्रांनो आपण डालमुंडी टाकणार आहे. तर डालमुंडी मुंडीचा मटेरियल तर बघा किती आहे, 100 किलो डायरेक्ट मित्रांनो, 100 किलोचा टोप आपण बनवणार आहोत. पा एवढी मोठी, एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये भन्नाट अशी डालमुंडी होणार आहे. बघा पहा किती मुंडी बघा, मुंडीचं साहित्य बघा किती आहे, भरपूर मोठा असा टोप भरणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, हल्दी लग्नात भेटतं आपल्याला, आणि आपण आता पावसाळ्यामध्ये ती पण भर पावसाळ्यात डालमुंडी बनवायला घेतलेला आहे ना, ती पण लग्नांसारखी, म्हणजे लग्नांची विसर आपल्याला पडणारच नाही. आपल्याजवळ लगेच डालमुंडीची मोठी ऑर्डर आलेला आहे. रुद्र कॅटरर्स, लोणार. नाद करायचा नाही, नाद निश्चित, डालमुंडी नाद करायचा नाही. पाहू शकता आता मित्रांनो, डालमुंडी ही डाळ आहे, ही मुंडी आहे ना, ही खाली वरती करून घ्यायची मस्त. म्हणजे त्या कांदा, लसूण, अद्रक, मिरची पेस्ट, अख्खा मसाला त्याला मस्त परतून घ्यायचा आहे. आणि मग गरम पाणी टाकायचं आहे मित्रांनो. थंडा पाणी इथं यूज करायचं नाही. बघा आम्ही गरम पाण्याला पण एक साईडला टोप ठेवलेला आहे. तर लगेच गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून 2-3 उकळं घ्यायचं मित्रांनो मस्त.
पाण्यामध्ये तिला शिजवायची आहे. दालमुंडी कशी बनवतात पहा. काही लोक काय करतात, डाळ पण लगेच ॲड करतात. मित्रांनो तशी चुकी करायची नाही. बघा गरम पाणी त्यांना झाकण देऊन मस्त चांगल्या पद्धतीमध्ये उकळा घ्यायचा आहे त्याचा. असा उकळा एकदम भन्नाट ना, त्या उकळ्यामध्ये मुंडी शिजते लवकर ना. मग मित्रांनो आपले मसाले घ्यायचे आहेत. रुद्र कॅटरचे मसाले, फेमस मसाले, आगरी कोली मसाला, हल्दी पावडर, या मसाल्यामध्ये काश्मीरी तरी पावडर, या मसाल्यामध्ये मस्त तिला परत शिजवायची आहे. बघा असं मित्रांनो परत आता एकदा झाकण दिलं ना, अजून 2 वेळा असे उकळले घ्यायचे आहेत. कमसे कम जास्त क्वांटिटीमध्ये असल्यावर 3 टोपामध्ये उकळले घ्यायचे आहेत एकदम छणछणीत असे. आता पुन्हा एकदा आपण त्याच्यावर झाकण, बघा अशा पद्धतीनं उकळायला पाहिजे असा जबरदस्त डाळ मुंडी शिजली पाहिजे. मुंडी आपली शिजली का चेक करून घ्यायची. मग त्याच्यामध्ये आता लगेच मसाले आपले सोडायचे आहेत. एक नंबर जबरदस्त डाळमुंडी होणार आहे. बघा आता आपली मुंडी ना शिजलेली आहे, म्हणजे 70% शिजलेली आहे. लगेच हळदी पावडर टाकायचे 200 ग्रॅम हळदी पावडर. त्यानंतर अर्धा किलो आगरी कोळी मसाला ना, 1 पाव काश्मीरी तरी पावडर. अशा पद्धतीने मित्रांनो मसाले पडणार आहेत प्रॉपर. कशा पद्धतीने 100 किलोला मसाले लागतात, कोणकोणते मसाले वापरले जातात, किती क्वांटिटीमध्ये वापरले जातात, याची पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर बघा काश्मीरी तरी पावडर पण आपल्याला टाकायची आहे पाव, अर्धा किलो. आपला आगरी कोली मसाला ना मस्त मित्रांनो ना झाकण देऊन ठेवून द्यायची छानछानीत ना. लगेच आपले मसाले वगैरे आपले ना सगळे याच्यामध्ये भाजीमध्ये शिजले तर लगेच आपली डाळ घेऊन यायची. डाळ चण्याची डाळ वापरतात मित्रांनो. बघा ना कशी उतला एवढी मोठी डाळ टाक त्यांना फान करून टाकू, त्यांना फान. खूप छान मित्रांनो. बघा डाळीची क्वांटिटी बघा ना एवढी मोठी आहे. आज वाटोला डाळ मुंडी खायला एवढी पब्लिक येणार आहे ना, भन्नाट पब्लिक, जबरदस्त मित्रांनो. बघा लगेच डाळ ॲड केली ना, थोडंसं पाणी टाकून झाकण देऊन ठेवू. मस्त 3-4 उकळ्यामध्ये डाळीला फेन करून टाकू ना. मग नंतर आपले सुके मसाले येणार आहेत एकदम पद्धतीमध्ये. कोणकोणते सुके मसाले असे आपण दाखवणार आहे तुम्हाला, कोणकोणते टाकणार आहेत ते. झाकण देऊन मस्त बघा ना कसं उकळ आले. चार एक नंबर. याच पद्धतीने तुम्ही डाळ मुंडी बनवा. घरी पण बनवायची झाली तरी याच पद्धतीने बनवा. कुकरमधून बनवायची झाली तरी अशीच पद्धत वापरा. ही पद्धत डायरेक्ट हल्दी लग्नांची आपल्याला आठवण देते. अशी डाळ मुंडी बनते. बघा ना कसा छान असा उकळ आलेला आहे एकदम भन्नाट. चोरान उकळ आलेला आहे. एक नंबर होणार आहे. लगेच आपली डाळ शिजली ना का आपण लगेच सुके मसाले टाकणार आहोत. बघा कशी डाळ पण आपली शिजली. लगेच आता खोबरा, आपला सुक्का खोबरा टाकणार आहे आपण. तो 1.5 किलो घेतलेला आहे. 1.5 किलो सुक्का खोबऱ्याची पावडर आणि अर्धा किलो शेंगदाण्याची पावडर. टोटल 2 किलो सुके मसाले आपल्याला टाकायचे आहेत 100 किलो डाळ मुंडीला. बघा सुके खोबऱ्याचे वाटण झाले. लगेच शेंगदाणा आपण अर्धा किलो आहे तो टाकणार आहे. शेंगदाण्याचा कूट करून एकदम पावडर करून टाकायची. त्यानंतर लगेच 200 ग्रॅमचा मटन मसाला, एव्हरेस्ट मटन मसालाचा पॅकेट पूर्ण टाकायचा आहे. गरम मसाला 100 ग्रॅम घेतलेला, 50 ग्रॅम आपण त्याची पावडर केली होती. ती पावडर आपण आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. धना पावडर अर्धा किलो त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. कोथिंबीरच्या 2 जुड्या आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. बघा मित्रांनो कसा मस्त झणझणीत अशी डाळ मुंडी तयार झालेली आहे. पाहू शकता असे मसाले आहेत नाही, हे सगळे आपण टाकून घेऊ ना, लगे उतरून घेऊ. उतरल्यावरती पातळपणा आहे ना तो जाडामध्ये होऊन जाईल, पाणी शोषून घेईल डाळ आणि डाळ मुंडी एकदम भन्नाट. मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढची व्हिडिओ कोणती पाहिजे, तर आपण लगेच तुमच्यासमोर बनवून दाखवणार आहे. पाहू शकता कशा पद्धतीने आता डाळ झालेली आहे ना, एक नंबर शिजलेली आहे. एक नंबर खूप छान अशी डाळ मुंडी झालेली आहे. चला तर मित्रांनो
फुल व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद. आवडली असेल तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. बघा, एक नंबर डालमुंडी, एक नंबर भन्नाट अशी डालमुंडी झालेलं आहे. भन्नाट, चवीला पण खूप छान आणि चाकणे अशा तर बोलायचंच नाही. आज भरपूर पब्लिक येणार आहे ना, मग वाट लावू.